सुस्वागत. कराड नगर परिषद नगर वाचनालय शारदीय व्याख्यानमाला वर्ष 92. वर्ष उच्चारताना छाती अभिमानाने भरून घ्यावी. या शतकाकडे वाटचाल करणाऱ्या या व्याख्यानमालेचं आजचं पहिलं आणि उद्घाटनाचं पुष्प गुंफण्याचा मान आपल्या कराड येथीलच नामवंत चित्रकार, व्याख्याते, कराड गौरव पुरस्काराने सन्मानित असणारे माननीय श्री दादासाहेब सुतार यांना लाभलेला आहे. माननीय श्री दादासाहेब सुतार व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या कराड नगर परिषदेच्या उपमुख्याधिकारी माननीय श्रीमती सुविधाताई पाटील, माजी नगरसेवक आणि विरोधी पक्षनेते माननीय श्री सौरभ तात्या पाटील, बापूजी साळुंखे महाविद्यालयामधून सेवानिवृत्त झालेले आणि व्याख्यानमालेशी ज्यांची नाळ अगदी जवळ जोडलेली आहे असे प्राध्यापक BS खोत, सर्व उपस्थित पत्रकार बंधू, विविध वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी, सर्व प्रतिष्ठित नागरिक, आजी माजी नगरसेवक, नगरसेविका आणि सर्व रसिक हो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून नगर वाचनालयाच्या वतीनं स्वागत. कराडचा एकमेवा द्वितीय कृष्णा कोयनेचा प्रीतिसंगम, कराडच्या जवळ असणारे सदाशिवगड, आगाशिवगड, वसंतगड, कराडच्या इतिहासामध्ये किंबहुना महाराष्ट्राच्या संपूर्ण जडणघडणीमध्ये ज्यांचा मोलाचा वाटा आहे असे कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेब, कराडचे शिल्पकार आदरणीय पी.डी. पाटील साहेब. हे जे मी सांगितलं हे कराडचं संचित आहे. तशीच कराडची शारदीय व्याख्यानमाला हे सुद्धा कराडचं संचित आहे. आज प्रसार माध्यमांनी धुमाकूळ घातलेला असताना एखादी व्याख्यानमाला जेव्हा 92वं वर्ष साजरं करते त्यावेळेला कराडच्या रसिकांची अभिजात रसिकता काय आहे हेच यातून प्रचिती येते. मी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की अशा या कराडला अभिमान असणाऱ्या या ज्ञानयज्ञाचं उद्घाटन सर्वांनी दीप प्रज्वलन करून करावं. ज्ञान, तेज आणि विधायक समर्पण, ज्ञान, तेज आणि विधायक समर्पण या साऱ्या गुणांचा दिवा असतो दर्पण. ज्ञान, तेज आणि विधायक समर्पण या साऱ्या गुणांचा दिवा असतो दर्पण. दिव्याच्या या कौतुकाला दिवाळीचं निमित्त नुसतं. दिव्याच्या या कौतुकाला दिवाळीचं निमित्त नुसतं. दिवा हे तर देवाचं प्रकाशित रूप असतं. दिवा हे तर देवाचं प्रकाशित रूप असतं. हृदयामध्ये आहे जे तेज ईश्वरामध्ये आहे, तो जो ईश्वराचा अंश आहे तेच दिव्यामध्ये असतं. आणि हे ते साधनकृत करून मान्यवरांनी आजच्या या व्याख्यानमालेचं औपचारिक उद्घाटन केलेलं आहे असं मी जाहीर करतो. पाटील यांनी आजच्या या व्याख्यानमालेचं प्रास्ताविक मनोगत व्यक्त करावं अशी मी त्याला विनंती करतो. सर्वप्रथम कराड नगरीच्या सर्व रसिक प्रेक्षकांना माझा नमस्कार.
92व्या शारदीय व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प गुंफण्याचा मान लाभलेले कराडचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ चित्रकार, शिल्पकार आणि व्याख्याते श्री दादासाहेब सुतार, उपस्थित मान्यवर, पत्रकार बंधू भगिनी आणि कराड शहरातील चोखळ श्रोते हो. आज 92व्या शारदीय व्याख्यानमालेचे उद्घाटन करताना मला अतिशय आनंद होत आहे. सन 1885 सालच्या ऑगस्ट महिन्यात कराड शहर ब्रिटिश राजवाडीखाली आले होते. त्यानंतर लगेचच म्हणजे 15 सप्टेंबर 1885 साली कराड नगर परिषदेची स्थापना झाली. म्हणजे ब्रिटिश राजवटीमध्ये कराड नगर परिषदेची स्थापना झालेली आहे. यानंतर 2च वर्षांनी सन 1857 साली चावडी चौक येथे नगर परिषदेच्या माडीवर वाचनालय सुरू केले. पुढे 1932 साली ना. बा. बुधकर, श्री उद कुलकर्णी, राज सोपनेकर व इतर नागरिकांनी या व्याख्यानमालेचे रोप कराडच्या या सुपीक मातीत लावले. 1952 सालापासून या व्याख्यानमालेची संपूर्ण धारा कराड नगर परिषद अतिशय कार्यक्षमतेने सांभाळत आहे. यामध्ये स्वर्गीय पी.डी. पाटील साहेब, त्यांच्या बरोबरच नगर परिषदेच्या आजपर्यंत होऊन गेलेले नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, अधिकारी व सर्वसामान्य कर्मचारी यांचा मोलाचा वाटा आहे. या व्याख्यानमालेबरोबरच कराड नगर परिषदेचे ग्रंथालय हे एक आदर्श ग्रंथालय म्हणून नावलौकिक सुद्धा मिळवित आहे. 1987-88 चा शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार आपल्या कराड नगर परिषदेच्या या ग्रंथालयास प्राप्त झालेला आहे. या व्याख्यानमालेने गेली 90 वर्ष कराड शहरातील व परिसरातील लोकांचे सांस्कृतिक, वैचारिक, शैक्षणिक व सामाजिक प्रबोधन केलेले आहे. आम्ही सुद्धा व्याख्यानमालेचे विषय निवडताना शिक्षण, आरोग्य, प्रवास वर्णन, काव्य, नाट्य, अध्यात्म, विनोद, कथाकथन, साहित्य अशा सर्वच क्षेत्रांना समान न्याय देण्याचा प्रयत्न करत असतो. प्रतिथयश कलाकार ज्याप्रमाणे हे व्यासपीठ गाजवून जातात त्याचप्रमाणे नवोदितांनाही संधी देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जातो. केवळ याचमुळे ही व्याख्यानमाला आज अबाल, वृद्ध या सर्वांनी डोक्यावर घेतलेली आहे. आजपर्यंत मला सांगायला अभिमान वाटतो, या व्याख्यानमध्ये आपले ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त वि. स. खांडेकर, प्र. के. आत्रे, दत्त वामन पोद्दार, ग. दी. माडगुळकर, कॉम्रेड श्रीपाद डांगे, तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी, एस. एम. जोशी, शंकर पाटील, बाळासाहेब भादे, व्यंकटेश माडगुळकर, ग. प. प्रधान, वसंत बापट, वसंत कानेटकर, प्राचार्य शिवाजीराव भोसले, रामदास फुटाणे, नलिनी पंडित, मृणाल गोरे, विश्वास नंगरे पाटील आणि IAS भरत आंधळे, संदीप पाटील इत्यादींनी आपले विचारधन अर्पण केलेले आहे. आज टीव्ही, मल्टीमीडिया यासारख्या माध्यमांकडे सर्वांचा ओढा असताना सुद्धा वाचन संस्कृती, अभ्यासवृत्ती, सामाजिक भान यांचा विसर समाज घटकांना पडू नये म्हणून हे सगळे गुण आणखी वृद्धिंगत व्हावे यासाठी या व्याख्यानमालेचे आयोजन केले असून या यशाचे आपण सर्व उपस्थित रसिकही भागीदार आहात व रसिकांची लक्षणीय उपस्थिती हे या व्याख्यानमालेचे मोठे यश आहे. माझा तुम्हा सर्वांना एक निरोप आहे की आज जे आले नसतील त्यांना तुम्ही सर्वांनी तुमच्या आजूबाजूच्या लोकांना निरोप द्या. ही व्याख्यानमाला अतिशय उत्कृष्ट विचारवंतांनी गुंफलेली आहे. आजचं हे पहिलं पुष्प आहे. इथून पुढचे तुमच्या तरुण मुलामुलींनी किंवा शाळेतील मुलांनी सुद्धा आवर्जून त्यांना अटेंड करायला सांगा. माझ्या भाचीने मला काल प्रश्न केला, व्याख्यानमाला म्हणजे काय असतो. तिला सुद्धा मी आज बोलवलंय. म्हणजे ती आता इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयरला आहे. तिला माहित नाही व्याख्यानमाला म्हणजे काय. त्यामुळे मला पण असं वाटतं सुद्धा तुमच्या सर्व कॉलेजमधील मुलामुलींना आणि शाळेच्या मुलामुलींना सुद्धा इथे यायला सांगा. काही नाही समजलं तरी कानावरून थोडे शब्द जातील आणि थोडं थोडं तरी समजायला लागेल. आज प्रथम पुष्प गुंफण्याचा मान ज्येष्ठ चित्रकार, शिल्पकार व व्याख्याते श्री दादासाहेब सुतार यांना लाभलेला आहे. तरी मी त्यांना
आणि यापुढील सर्व व्याख्यानांना शुभेच्छा देऊन माझे मनोगत संपवते. जय महाराष्ट्र. DS पोस्ट करतीलच परिचयामध्ये की दादांची सगळी गौरव गाथा आहे. त्यांनी आजपर्यंत 77 वर्षाच्या आयुष्यामध्ये जे रंग समाजाला दिलेले आहे त्या सर्व रंगांचं वर्णन त्या गौरव गाथेमध्ये केलेलं आहे. धन्यवाद. सर्वांना शारदीय नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. आजच्या प्रथम पुष्प शारदीय व्याख्यानमालेचं प्रथम पुष्प गुंफण्याला मान सर्वांनाच परिचित असलेले कराडमधील एक ज्येष्ठ चित्रकार दादासाहेब सुतार यांना मिळालेला आहे. त्यांचा परिचय करून देण्याची संधी मला मिळालेली आहे. या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या कराड नगरपालिकेच्या मुख्याधिकारी सुनीता पाटील मॅडम, ज्येष्ठ माजी नगरसेवक सौरभ पाटील, आमचे मित्र सुखी संचालक इनामदार सर आणि आपण सर्व बंधू भगिनी. दादासाहेबांचा ओळख ही अत्यंत महत्त्वाचा त्यांच्या कार्याची ओळख आपल्याला करून देण्यासाठीच मी उभा आहे. कराड नगरपालिका नगर वाचनालयाने आयोजित केलेल्या 92व्या शारदीय व्याख्यानमालेत पहिले पुष्प गुंफण्याचा मान आपल्या कराड शहरातील ज्येष्ठ चित्रकार, शिल्पकार व व्याख्याते श्री दादासाहेब सुतार यांना लाभलेला आहे. कराड भागात चित्रकला क्षेत्रात चित्रनिर्मितीसोबत चित्रकला विषयक उपक्रमातून कला प्रसार करणारे चित्रकार म्हणून दादासाहेबांना दादासाहेब अखंडपणे कार्यरत आहे. श्री सुतार सर यांचा जन्म खटाव तालुक्यातील लाडेगाव या गावी झाला. त्यांचे शालेय शिक्षण चित्री व कुशेसावळी येथे झाले. शालेय वयात 1967 साली अभिनेते मनोज कुमार धुमाळ, संगीतकार वसंत देसाई, पद्मश्री देवचंद शहा इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत सुतार सरांनी मंत्री बाळासाहेब देसाई यांच्या मंग्यावर त्यांचे पेन्सिलचे स्केच केले. ते पाहून पुढील कला शिक्षणाची व्यवस्था करण्याची जबाबदारी बाळासाहेब देसाई साहेबांनी त्यावेळी केली. त्यांचे चिरंजीव शिवाजीराव देसाई यांच्यावर त्यांनी ती जबाबदारी सोपवली व त्यानुसार कोल्हापूर येथील कला निकेतन येथे दादासाहेब सुतार यांचे शिक्षण सुरू झाले. त्यावेळी चित्रकार राशी गोसावी, रवींद्र मेस्त्री यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. त्यांना अभिनेते चित्रकार मांढरे यांचाही सहवास लाभला. या दरम्यान त्यांनी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेमध्ये एक चित्रकार म्हणून काही वर्ष शिक्षक म्हणून सेवा केलेली आहे. पुढील शिक्षणासाठी 1972 मध्ये ते मुंबई येथे बांद्रा स्कूल ऑफ आर्ट येथे गेले व तेथे त्यांचे शिक्षण पूर्ण झाले. या काळात त्यांनी अर्धवेळ नोकरीतून शिक्षण पूर्ण केले. या दरम्यान त्यांना स्टुडिओ दिवास्करमध्ये 1 वर्ष काम केले. या काम मिळाले. पदविका अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर ते मुंबईहून कराड येथे स्थायिक झाले. येथे आल्यावर त्यांनी व्यावसायिक व्यक्तिचित्रे, निसर्गचित्रे, दिनदर्शिका, पुस्तकांची मुखपृष्ठे ते गणपती सजावटीपर्यंतची सर्व प्रकारची कामे त्यांनी केलेली आहे. आंध्र प्रदेश, तामिळनाडूमध्ये झालेल्या वादळामुळे मोठी हानी झाली होती. स्थानिक कलावंतांची चित्रे जमवून सरांनी त्यांची प्रदर्शने बनवली व त्यातून उभा केलेला निधी जो आहे त्यांनी वादळग्रस्ताकडे पाठवले. यावेळी बरेच कलाकार एकत्र आले. यातूनच पुढे कराड येथे कला संगम संस्थेची स्थापना झाली. सरांनी 1995 मध्ये 6 फूट बाय 12 फूट या आकाराचे शिव राज्यारोहण या विषयावर एक भव्य तैलचित्र अमेरिकेतील US
एअर व्होल्युटिव्ह या कंपनीस दिले. त्यावेळेचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या हस्ते त्या चित्राचे अनावरण झाले होते. पी.डी. पाटील साहेब यांच्या प्रतिष्ठानचा पहिला गौरव पुरस्कार 1995 साली आदरणीय दादासाहेब सुतार यांना दिला गेला. असे कराडमधील ज्येष्ठ चित्रकला विषयक उपक्रमातून कला प्रसार करणारे चित्रकार आज आपल्याला व्याख्याते म्हणून लाभलेले आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण दिलेल्या परिचय सन्मानपत्रामध्ये सारांश रूपाने घेतलेला आहे. मी मान्यवरांना विनंती करतो की आदरणीय दादासाहेब सुतार यांना त्यांचं मानपत्र प्रदान करा. धन्यवाद. एक भव्य दिव्य असं मंदिर निर्माण केले. ही अलीकडची जी मूर्ती आहे ती 12व्या शतकातली उत्तरलक्ष्मी 12व्या शतकातली असावी असं वाटतंय एकूण त्यांच्या कामावरून. आणि ही पलीकडे जी मूर्ती केलेली आहे ती मी स्वतः केलेली आहे प्लास्टर शिल्पामध्ये. बाबासाहेब पुरंदरे नेहमी माझ्याकडे यायचे. 77ला जेव्हा कराडमध्ये व्याख्यानं झाली त्यावेळेला ते माझ्याकडे आले होते आणि त्यानंतर मला त्यांनी बोलवून घेतलं पुण्याला आणि मला एक अतिशय उत्कृष्ट असं पेंटिंग हवं आहे. आणि मग त्यांनी माझ्याकडून विश्रामबाग वाड्याच्या म्युझियमसाठी पेंटिंग करून घेतलं 6 फूट बाय 4 फुटात. आणि त्यानंतर उत्तरलक्ष्मीचं एवढं वेळ बाबासाहेबांच्या शिवाय मी कुणाकडे बघितलेलं नाही. ज्या जेव्हा भेटतो तेव्हा उत्तरलक्ष्याविषयी असायचाच. आणि अर्थात ते 12व्या शतकाले बरेच काही ठिकाणी खुरतूर झालेले आहे. ते बघितलं की त्यांना अतिशय वाईट वाटायचं आणि ते काहीतरी झालं पाहिजे. आणि त्या काळात कशी असेल मूर्ती याचा आपण जरा चर्चा करूया. मी काही करता येते बघूया. आणि मग त्यावेळेला हे शिल्प तयार झालं जे त्या काळामध्ये मग ते पलीकडं राक्षसाचं डोकं तुटलेलं आहे किंवा वर काही ह्याचा तलवारीचा भाग तुटलेला होता. तर बऱ्याच काही ठिकाणी फोटो झाले. त्यांनी सगळं व्यवस्थितपणे केलं आणि त्या चेहऱ्यावर ते पूर्वीचे बरेच खराब झालं होतं. ते हसत हसत संवाद असे मी ते सगळे भाव माझ्या शिल्पामध्ये आणले. तर पुढे आपण आता जरा थोडेसे हे एकूण सगळे चित्र बघूया. थोडक्यात मी एक 4-5 मिनिटात माझ्या या सगळ्या कामाचं विजन करणार आहे. हां, हे मी बाबासाहेबांना रायगड नावाच्या पुस्तकासाठी चित्र करून दिलं होतं. हे पोस्टर कलरमध्ये केलेलं आहे. आणि त्यावेळेला कोयना सिमेंटचे कोटणी साहेबांनी मला बोलवलं आणि मला म्हटले की दादासाहेब आपल्याला एक असं ग्रीटिंग काढायचं आहे की ते सगळ्यांनी घरात फ्रेम करून ठेवलं पाहिजे. तर मी त्यांना पटकन सांगितलं की आपण बाबासाहेबांना असा एक विषय दिला आहे. कराडातली उत्तरलक्ष्मी 12व्या शतकातले हे सगळ्यांचे पुढे गेलं अप्रतिम शिल्प आहे. दशभुजाचे आहे. आपण हे जर केलं तर सगळीकडे कौतुक होईल त्याचं. आपण ते करूया. मग बाबासाहेबांची परवानगी घेऊन ते सगळे ब्लॉक तयार करून कराडातच हे छापलं गेलं आणि हे सगळीकडे पाठवलं गेलं. एक समोर शेजारी आहे ते राणीसाहेबांचं सुमित्राराजे भोसलेंचं काय केवळ दादासाहेबांच्या मध्ये झालं असं त्याचा एकूण सगळ्याचा त्याचा आशय आहे. ते कोणाशी माझ्या देऊन टाकलं कारण तुमच्यासाठी सगळं दिलं आहे. म्हणजे यशवंतराव आले होते त्या दरम्यान इथं आणि मला बोलवलं. आप्पासाहेब देशपांडे यांच्याकडे निरोपाला ते माझ्याला आले चीफ ऑफिसर माझे आणि तुम्हाला साहेबांनी बोलवलं. मी गेलो. गेल्यानंतर म्हणजे एवढं अतिशय सुंदर असं शिल्प तुम्ही ग्रेडिंग काढले. मी माझ्याकडे जपून ठेवले आणि मला ह्याची 10-12 प्रतिनिधी दिली कारण हे कुठं छापलं गेलं. तर म्हणजे कराडात एवढं चांगलं पेंटिंग होतं का म्हणजे करून घ्यायचं ते बरं का. बाळासाहेब देशपांडे मित्र माझे मित्र त्यांच्याकडे छापलं गेलं भाजी पेंटिंग पैसे आणि मग त्या प्रति द्यायला आणि मला म्हणजे बघितलं पाहिजे
आणि दुसऱ्या दिवशी हे बघायला आले दशभुजा देवी. आणि अर्थात त्यावेळेला ते पूजा केली असल्यामुळे त्यांना उघडं शिल्प बघायला मिळालं नाही, पण ते मुद्दाम आले बघायला तिथं. त्यानंतर हे शिवाजीराव भोसले वगैरे ह्याच्या हजारो प्रती गेल्या, अनेकांनी मागून घेतल्या. बघा हां, हे आम्ही गावी मंदिर बांधलेलं आहे वडिलांच्या इच्छेसाठी. तर त्याच्यामध्ये काल भैरव आणि जोगेश्वरी असं ते मंदिर आहे. त्यांनी 7 वर्षाहून अधिक काळ सेवा केली त्या मंदिरामध्ये. तर मग ते मंदिर दगडी मंदिर बांधलं गेलं. ती त्यांची इच्छा म्हणायची असे काही अनुभव आहे. आणि मूर्ती मीच घडवायचा निर्णय घेतला. आणि ही कालभैरवाची मूर्ती मी साधारण 2-2.25 फुटाची मूर्ती आहे. ती दगडी मूर्ती मी घडवलेली आहे. हे योगिनी योगेश्वरी, आपण त्याला योगेश्वरी म्हणतो, म्हणजे खरं नाव योगेश्वरी, कालभैरव आणि योगेश्वरी ही मूर्ती ही मी घडवलेली आहे. आणि त्याच मंदिरात आहे निमसोडमध्ये. पुढे हे मी आता पुढे थोडंसं बोलणार आहे या विषयावरती. वेस्टर्न शिल्प, मायकेल एंजेलो नावाच्या चित्रकाराने हे सगळं केलेलं आहे. तर मी पुढे ते बोलेन त्याच्यावरती. पुढे हे बाबासाहेबांनी माझ्याकडून 6 फूट बाय 9 फुटाचं शिवसृष्टीसाठी करून घेतलं. आणि त्यावर ते आले होते. ते जवळजवळ 6 महिने काम चाललं होतं पुण्यामध्ये. ते पूर्ण केलं. आणि त्यावेळेला 3 वेळा ते माझ्याकडे आले. अर्थात त्यांना ते इतकं आवडलं की ते शिवसृष्टीला दिलं नाही. आयुष्यभर त्यांच्या म्हणजे शेवटपर्यंत त्यांच्या समोर होत होते घरी त्यांच्या. हे त्यांच्या 61च्या वेळेला बाबासाहेबांचं पेंटिंग ते त्यांच्याकडे आहे तिथं पुण्यामध्ये. बरं, हे साहेबांचे असंच पेंटिंग केलं होतं यशवंतरावांचं. तर त्यांना ते दाखवत असताना पुढं ते पेंटिंग आहे. हे ते पेंटिंग ते आईबरोबर साहेबांचं चित्र, ते पोस्टर कलरमध्ये केलेलं आहे चित्र. हे यशवंतरावांच्या हस्ते काकासाहेब कर्वेकरांचं चित्र अर्बन बँकेमध्ये लावलं. तर त्याचा तो फोटोग्राफ आहे. तर लक्ष्मण शिवसाहेब जोशी होते. त्यानंतर दादासाहेब आळतेकर खासदार, माजी खासदार होते. वसंतराव वराडकर वगैरे हे सगळे तो त्या प्रसंगाचा फोटोग्राफ. हे आपलं आता इथं विकास काकडे आलेले, डॉक्टर विकास काकडे वहिनी आलेले बरोबर. तर ह्यांचे बंधू अमेरिकेमध्ये US एअरमोटर नावाची कंपनी आहे. मुंबईच्या IIT मधून गुणवत्तेत पार झालेली. आणि पुढं ते त्यांचा स्वतःचा व्यवसाय अमेरिकेत सुरू केला, डेक्कन अमेरिका. तर एवढं म्हणजे अमेरिकेमधल्या 90,000 कंपन्यांमध्ये ही पहिली कंपनी आली आहे. आणि मी त्यांच्या त्या मुलामध्ये असं ऐकलं की अमेरिकेचा राष्ट्रध्वज ज्यावेळेला ते 90,000 कंपन्यात पहिली पण त्यावेळेला अमेरिकेचा राष्ट्रध्वज ह्यांच्या नावाने चढवला. तर असे हे सुहास काकडे यांचे बंधू कराडचे. हे जे चित्र आहे संपूर्ण 6 फूट बाय 12 फुटाचं चित्र आहे. आणि त्याच्यामध्ये स्वतःचं माझं कॉम्पोजिशन आहे. ते कुठली कॉपी नाही आहे कुठल्या चित्राची. हे आता थोडंसं शिवचरित्रावर माझं काही काम चालू आहे. त्याच्यानंतर एक प्रसंग. हे मी मध्यंतरी हे संजय किर्लोस्करांनी माझ्याकडून किर्लोस्कर ब्रदर्ससाठी काही कामं करून घेतली. त्याच्यामध्ये लक्ष्मणराव किर्लोस्कर त्यांचे बंधू त्यांचाही मी करून दिलेला आहे. हे लक्ष्मणराव किर्लोस्करांचे बंधू सगळे हे ज्यांचा पुढं वाढीचा जो कारखाना आहे त्यांचा, त्याच्यामध्ये त्यांचा खूप त्यांना फायदा झाला किंवा त्यांना चांगलं मार्गदर्शन झालं यांच्याकडून. हे
बाकीचे त्यांची मुलं सगळे शंतनराव गोऱ्याची हे त्यांचे एक पेंटिंग, असे 3 पेंटिंग मी बाहेरला दिले त्यांच्या किर्लोस्करसाठी. हे स्वतः शंतनराव मी माझ्याकडून करून घेतलेले किर्लोस्कर कमीसाठी. आता ते त्यांच्याकडेच आहे, बाहेरला आहे संजय किर्लोस्करांच्याकडे. हे संजय किर्लोस्करांचे वडील चंद्रकांत किर्लोस्कर हे सुद्धा शंतनरावनीच करून घेतले आणि ते सुद्धा यांच्याकडे म्हणजे आता संजय किर्लोस्करांच्या आहे, पण ते कमी साहित्य केलेलं होतं तयार, साहेबांनी करून घेतलं. हे मुकुंदराव किर्लोस्करांचे वडील शंकरराव किर्लोस्कर हे मुकुंदराव किर्लोस्करांनी करून घेतले माझ्याकडून. हे आता जो मगाशी भाषणामध्ये उल्लेख केला ना बाळासाहेब देसाई मलबार जिल्हा त्यांचा 1967 साली मी त्यांचं एक चित्र दोघांचं केलं होतं, वत्सला देवी आणि बाळासाहेब देसाई. त्याला त्यांना प्रेझेंट केलेला आहे, त्याचा तो फोटोग्राफ आहे. आणि मग त्यावेळेला त्याचा उल्लेख केला मनोज कुमार, देवचंद शाह वगैरे, किंवा मला त्यावेळेला त्यांचं समोर बसून मी एक स्केच केलं जे माझ्या घेऊन गेले ते S.R. शिंदे कराडचे. तर ते म्हणजे तुझ्यावर कोण विश्वास ठेवला, मी 11वीला होतो बघित असेल तुम्ही एकूण ते. तर मग मी म्हटलं मला तिथं समोर बसायला द्या, मी त्यांचं समोर बसून पोर्ट्रेट करतो. आणि मग समोर बसून मी पेन्सिल स्केच केलं. तर त्याच्यामध्ये हे त्यांचं पत्र त्यांनी लिहून दिलेलं की मला तिथंच त्याच्यामध्ये. आणि विशेष म्हणजे पद्मश्री हे म्हणजे संगीतकार वसंत देसाई आजूबाजूला बाकीच्या लोकांना सकून माझ्यावर गेल्यानंतर माझ्या पाठीवर पुन्हा पुन्हा प्रोत्साहन देत होते ते. तर त्यावेळेला बाळासाहेब देसाईंनी हा खेळण्यातले बालचित्रकार उदयाची फार मोठी आशा आहे. तपश्चर्याने प्रयत्न वाढले महाराष्ट्राचे पोषण मिळेल अशा आशयाचं एक पत्र दिले 10 मार्च 1947. आणि बाळासाहेब देसाई गृहमंत्री हे आपले कल्पना राजेने करून घेतले. आपल्या याच्यामध्ये साताऱ्याच्या राजवाड्यामध्ये प्रताप सिंह राजभूषण यांचं उदयन महाराजांचे वडील हे आप्पा आहे त्यामध्ये कोणीला. आणि हे सगळे चित्र तासभर बसले. बघितल्यानंतर दादा माझे खरा तुम्ही होगे गडबड आणि ते सगळं. तर म्हणलं मी रॅपिड करतो म्हणलं. मग डायरेक्ट ब्रशनी एक अर्ध्या पाऊण तासात त्यांचं केलेलं आहे. ते मी दिलेलं नाही त्याला, माझ्याकडे ठेवलं ते. कारण एक कलाकृती म्हणून अतिशय अप्रतिम माझ्या हातातून ते झालेलं आहे. जे काही सहजता असते भाषेच्या स्ट्रोकमध्ये ते सगळं आलेलं आहे. ते बाबू बरोबर असेच माझ्याकडे आले होते आणि ते असेच म्हटले मला माझं करा. आणि त्यावेळेला त्यांचं मी 2 तासामध्ये समोर बसून केलेलं आहे ताईची. हे मी सोनिया गांधीने एक पेंटिंग केलेलं आहे राजीव गांधींचं. हे त्यांचं एक पत्र आहे मला आलेलं त्यानंतर. तर त्यातलं बाकी सगळं शुभेच्छा वगैरे सगळं आहे. मला पेंटिंग आवडतं. पण त्यात एक अतिशय महत्त्वाचं एक वाक्य त्यांचं त्याच्यात आहे 4-5 वगैरे. यू हॅव कॅप्चर द एसेन्स ऑफ हिज कॅरेक्टर अँड लाईफनेस. राजीव गांधी जसे माझ्या समोर होते तसे उभे केले अशा प्रकारचं त्यांचं अशा हे साहेबांचं आमदार साहेबांचं आहे त्याला. हे अजून याचं अनावरण व्हायचं आहे. अनावरण काकाने करून घेतले माझे विलासराव पाटील. तर जो ह्याचा 43चा जो मोर्चा झाला आपल्या माउंटर ऑफिसवर, तर त्याचं नेतृत्व दादानी केलं होतं. तो प्रसंगी चित्रित केला आहे. मोठं पेंटिंग आहे, जवळजवळ 3 फूट बाय 4 फूट बाय 7 फुटाचं पेंटिंग आहे. तो अजून कार्यक्रम व्हायचा आहे. हे कलांचं केले, मला आवडला फोटो. त्यामुळे रॅपिड केले त्यांचं ते. हा कराडबरोबर आनंदराव दीक्षितांची अशी दिलेला मला पहिला कराडबरोबर पुरस्कार संचालन. हे औंधच्या म्युझियममध्ये आहे. एक इंग्लंडमध्ये मुलगी आहे विद्यार्थिनी. तर माझं जेव्हा चित्र अमेरिकेला गेले त्यावेळेला काही ट्रेफिकचा अभ्यास करण्यासाठी म्हणून मी त्या मुलीला समोर बसवलं.
हे अनिल पाटलांकडे आहे. बरं, आता अजून बरेचसे आहे चित्र, पण आपण याला थांबूया बरं ना, आपल्या विषयाला सुरुवात करूया. या ध्यासूर आणि सोयकर हे रूपाचे स्वरूप देत जे उपजवी सुख दुःख नेतात आहे ज्ञानेश्वर. भेसूरता आणि सुंदरता हे नेत्राजवळ करते आपल्याला, आणि सर्व हे जीवन हे नाम आणि रूपाने बनलेलं आहे. चांगलं रूप बघितलं की बरं वाटतं, वाईट बघितलं मला दुःख होतं. आपले हे कराड हे ओंकार स्वरूपभूमी आहे. विनायक शास्त्री धर्मकोशाचे सहसंपादक माझ्याकडे यायचे. बाळासाहेब ढवळेंनी जेव्हा त्यांची मुलाखत घेतली पत्रकार सकाळचे, तेव्हा ते म्हणले की कराडाबद्दल तुम्ही काय सांगाल? तर काय सांगायचे, ओंकार स्वरूपभूमी आहे. अनेक तिथं वक्ते येऊन गेलेले झाले, पण हे कधी कुणी सांगितलं नाही. आणि ते सुद्धा थोडेसे चक्रावले. म्हणजे ते तुम्हाला विश्लेषण द्या का? तर देतो म्हणजे इकडून येणारी कोयना, तिकडून ह्याच्याकडून येणारी कृष्णा, आणि संपूर्ण कराडाचा वेळा मला त्याच्यात होम तयार झाला आहे. नंतर हे पेढी साहेबांनी सुद्धा प्रत्यक्ष बघितलं. त्यानंतर बाळासाहेबांच्याकडे फोन वगैरे झाले आणि मला ह्या माणसाला भेटलं पाहिजे मग असे म्हटले. तर आपले हे कराड ही ओंकार स्वरूपभूमी आहे, आणि या भूमीमध्ये कृष्णाकाठा ही 12वी शतकातील मूर्ती आहे. तिथं चंद्रराज पुजारी आणि देवानंद पुजारी वगैरे आहेत, ते त्यांची सगळी व्यवस्था बघतात, पूजा अर्चा वगैरे सगळं. तर हे साधारण 16 इंच बाय 24 इंचाची मूर्ती आहे. दशभुजा आहे ती. आणि शिरोजी दुबल सर्राट त्यांनी 1727 साली हे मंदिर बांधण्याचा उल्लेख मिळतो. बाबासाहेबांच्या बद्दल मी आता बरसच बोललो. माझ्याकडची माझ्याकडून इथं काही जी शिल्प झाली तर त्यामधलं काही थोडेसे राहिलेले आहेत. मी आता सांगतो की काहीतरी घेतलेले आहेत मी. तर पहिलं जे शिल्प जर माझ्याकडून झालं तर रेणुका सैदापूरला जे आहे, सैदापूरला रेणुकीचं मंदिर आहे, ते पहिले शिल्प झालं माझ्याकडून. त्यानंतर हे 2 शिल्प झालं. तिथं मारुतीमध्ये मठामध्ये विठ्ठल रखुमाच्या मूर्ती चित्रवल्या. त्यानंतर पुन्हा मसवड शिल्पाची मूर्ती केलेली आहे. तिची काही प्राणप्रती साधून झालेली नाही, पण ह्या सगळ्या दगडी मूर्ती माझ्याकडून झालेल्या आहेत. आणि चित्रांच्या बद्दल मी बोललोच. आणखी काही चित्र उत्तरांशी झालेले आहेत, पण थोडासा त्याच्यात नवीन झाला होता. आता हे जे मी आता आपल्यासमोर बोलणार आहे त्याला कोणी हेच म्हणजे कसा माझा अभ्यास झाला वगैरे, तर ह्याच्यामध्ये थोडंसं प्रास्ताविक करणार आहे. तर मला जे पहिले जे भेटले, माझं नशीब म्हणायचं ते की अमेरिकेमध्ये जे हरिराम हरिकृष्ण मंदिर झालेले आहे त्याचे आर्किटेक्ट, आणि साताराला जे नटराज मंदिर आहे तर त्याचे आर्किटेक्ट SN मोत्री या स्थापत्य. मी मद्रासला भेटलो. आपल्याकडे कासार गल्लीमध्ये त्यांच्याकडून कालिकेची मूर्ती आली आहे, त्यासाठी मला घेऊन गेले होते बाळासाहेब मोरे वगैरे घेऊन गेले मला. तर त्यांचे दुसरे बंधू गणपती स्थापत्य, त्याला मोठमोठाली कामं त्यांच्याकडे चालली होती, दगडी कामं महाराष्ट्रामध्ये. आणि तिथं गेल्यानंतर ते सगळं दाखवत होते. आणि त्याला बरोबर योगायोगाने 8 फूट उंचीची गणपतीची मूर्ती चालली नटराज मंदिरातली. आणि ते स्वतः म्हणले की हे मेल मूर्ती आहे आणि मेल दगडात होते. मी थोडासा चक्रावर हे मी पहिलं त्यांच्याकडे ऐकत होतो, मेल आणि फिमेल. म्हणजे हे काय सांगताय तुम्ही? हो, मेल फिमेल असतं. मेलमध्ये मेल आणि फिमेलमध्ये फिमेल मूर्ती झाल्या पाहिजे. आणि त्यांनी मग कसं कसं ओळखता कसं? तर त्यांनी छोटा हातोडा घेतला आणि त्या मूर्तीवर पॅडेस्टल पासून अगदी इथंपर्यंत मारायला सुरुवात केली.
मधुर असा घंटानाद येत असा त्यातून येत होता त्या दगडातून. हे म्हणजे मेल आंबेल दगड. त्यानंतर तिथं शेजारी हिमेल देवीची मूर्ती चालली होती. त्याच्यावरती पुन्हा मारायला सुरुवात केली. तर चांदी सोन्यावरती जसा मारल्यावर आवाज येतो तसा तो त्याच्यातून आवाज निघाले. नंतर गणपती स्थापत्य हा मनुष्य कश्यप शिल्पम नावाचा अतिशय जुना ग्रंथ कश्यप मुनीच्या समोर जी काही दर्शनं झाली आणि त्यांना काही त्यावरती त्यांची श्लोक स्फुरले, त्याच्यावरून हजारो चित्र करून त्यांनी कश्यप शिल्प महाग्रंथ चित्र केला. आपण माधवायन केशवायन सगळे म्हणतो ना सगळे, तर ते हे 108 नावं आपण घेतो. तर 108 नावं त्या वेगवेगळ्या मूर्त्या. आदिशक्ती तुम्हाला आश्चर्य वाटते 184 रूप आहेत. नंतर नटराजाचा आपण एक बघतो 16 रूप आहेत. हे सगळं चित्रित करणार हे मला त्यांना भेटण्याचा योग आला. आणि त्यामुळं त्यांनी जो कश्यप शिल्पम ग्रंथ तो मिळवला, त्याचा अभ्यास केला. ह्या मूर्ती घडायच्या अगोदर त्यानंतर प्राचीन मूर्ती विज्ञान, हे भारतीय शिल्पसंहिता अशी काही ग्रंथांचा अभ्यास केला. आणि हे आता मग उल्लेख केलेले वेदांताचार्य विनायक शास्त्री, तसंच इथं आपल्या शुक्रवार पेठेमध्ये ज्योतिबाचं स्थान त्यांच्या घरामध्ये आहे. ते विजय धर्माधिकारी यांचा एक ग्रंथ आहे. याच्यामध्ये फारसा उपयोगाला चर्चा. आपण नेहमी शिल्पशास्त्रामध्ये मंदिर वगैरे बांधताना दिशाचा उद्योग नेहमी होतो. पूर्व दिशेला असावं, याचा काय म्हणजे बाकीचं स्वयंपाकघर वगैरे ते. पण सर्व मंदिरं जेव्हा पूर्वी वास्तुशास्त्रामध्ये आयापायाचा उपयोग केलेला आहे. आम्ही हा सगळा अभ्यास मंदिर आम्ही गावी बांधताना करावा लागला. तर सर्व मंदिरांना गाभाऱ्यासाठी ध्वज आया गेलेला आहे. म्हणजे लांबी रुंदी भागली 8 असं केल्यानंतर जे शिल्लक आहे ते. त्यानंतर अशा प्रकारचे 8 आया आहेत. जे अग्निहोत्री आहेत त्यांच्या घराला अग्नी आया दिला पाहिजे, आपल्या स्वयंपाकघराला तो दिला पाहिजे. तसंच पुढं सिंह आहे, त्यानंतर श्वान आहे, वृषभ आहे, खर आहे, गज आहे, दंत आहे. आणि हे वेगवेगळे आया त्याच्यामध्ये वापरले गेलेले आहेत. आणि आम्ही जे मंदिर बांधताना हे अशा पद्धतीने बांधलं. आता ह्याच्यामध्ये वृषभ आया हा सामान्य माणसाच्या घराला असावा किंवा गोट्याला असावा, तिथं ऊर्जित अवस्था नेहमी येईल. नंतर गज आया हा राजवाड्यात असला पाहिजे. असे हे सगळे तिथे खूप आहे यामध्ये डिटेलमध्ये, पण एवढं काही करा साधारण विषय म्हणून. आता ह्या 400 वर्षाचा थोडक्यात मी तुम्हाला इतिहास सांगतो. मायकेल अँजेलो त्या मूर्तीला आपण बघितलं. हे 400 वर्षापूर्वी हा इटली मधला शिल्पकार आहे. तर यानं चित्रकार आणि शिल्पकार हे फार मोठं त्यांनी नाव मिळवलेलं आहे. आणि त्याची सुरुवात पूर्वी आपल्याला झाली तिकडं धर्मसत्तेनं झालेली आहे. धर्मसत्तेच्या काळात कोकणी सांगायचं त्याप्रमाणे तिथं असे अनेक चर्च तयार झालेले आहेत. आणि त्या याला सगळं धर्माचं पालित होतं त्याच्यामध्ये. त्या ज्या कलाकृती घडल्या आणि तिकडची पद्धती तुम्ही बघा, ते हातावरच्या नसा वगैरे सगळं त्यांनी हे केलेलं आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर राजसत्ता आली. राजसत्तेच्या काळात मग सगळे राजाच्या विषयानं सगळे चित्र तयार झाले, शिल्प तयार झाली, मोठमोठाले चित्र तयार झाले. राजा देणार त्यांना मानधन म्हणल्यानंतर काय प्रश्न येत नाही. त्यानंतर लोकसत्ता आली. लोकसत्तेच्या काळामध्ये मग शेतकरी वगैरे सामान्य जीवनामधले जे काही लोक आहेत त्याच्यामध्ये चित्राचा साईज कमी झाला, त्यांचं मानधनही कसं कमी झालं बरं का. आणि मग त्या जीवनावरती शिल्प आणि अनेक शोध लागले त्या काळामध्ये. विज्ञान सत्ता आहे आज आपल्या डोक्यावर सगळ्यांचे आहे. आपण म्हणतोय लोकशाही वगैरे ते सगळं त्यांना सगळ्यांच्या डोक्यावर विज्ञान सत्ता आहे. आपण एका मोबाईलमध्ये सगळं सामावले येतात.
पूर्वी डॉक्टरांच्याकडे गेलं की काही विचारायचं नाही की काही जे औषधं देतील ती औषधं घेतली जायची. पण आज तसं चालत नाही. आज पेशंट सांगतोय माझ्या ह्या तपासणी केल्या पाहिजे, मला असं वाटतंय म्हणून विज्ञान सत्ता. आणि ह्या विज्ञान सत्तामध्ये काय झालं की ॲनालिसिस झालं सगळं की आम्ही चित्र काढतो, शिल्प बनवतो, म्हणजे काय करतो तर आम्हा चित्रकारांना 17 तत्वांमधनं काम करावं लागतं. आकाराचे आपले जे सगळे जे शिल्प आहेत, भारतीय शिल्प आहे, ते अलंकार आणि जॉमेट्रिकल आहे सगळे. आणि परदेशामध्ये जे आहे तसं समोर दिसतं तसं. बरं, त्यानंतर रंगामध्ये वातावरण आहे. टेक्स्चरमध्ये आता जसं राजाचं चित्र दाखवताना अंगावरती भरजरी कपडे त्याने जरी काम केलेलं तो पण दिसणार पहिल्यामधून. बरं, अशा प्रकारचं हे अशी सगळी चित्र. आणि मग पिकासोसारखा मनुष्य काय म्हणला की रंगरेषाचा ठिकाणी हो त्याच्याबद्दल जर एखादी याच्यावर उत्कृष्ट सृजनात जर एखादी कलाकृती उत्कृष्ट कलाकृती होत असेल तर मग निसर्गातले आकार कशा पाहिजे, निसर्गातलेच रंग कशाला पाहिजे, निसर्गातलं हे दिक्षा कशाला पाहिजे. मी निर्माण करेन ते आकार, मी निर्माण करेन ते, मी देईन ते रंग, मी निर्माण करेन ते टेक्स्चर. अशातून मॉडर्नचा जन्म झाला आणि तो त्याचा सगळ्या जगावरचा परिणाम झाला आहे. सगळे मग साहित्य संगीत वगैरे सगळ्या ते पॉप संगीत वगैरे सगळे प्रकार सुरू करून बरं झाले. त्याला मूळ कारण आहे तो पिकासो सरकार. 50,000 आयुष्यामध्ये कलाकृती या माणसाने घडवलेली आहे. उगीच पिकासोला म्हणतात काय मॉडर्न पेंटिंग काहीतरी असं नाही प्रकार. तर त्याच्यामध्ये काही तत्व आहे चित्रकलेची पुढे आपल्या याच्यामध्ये येणार सांगताना विवेचन. भारतीय सर्व काला या मंदिरात वाढल्या आणि त्याला मंदिराचं पावित्र्य होतं. नृत्यांगांना नृत्य करायचे देवासाठी, शिल्पकारांना शिल्प करायचे ते देवासाठी, किंवा जे गायन वगैरे तिथं समोर व्हायचं ते देवासाठी असायचं. त्यामुळं तुम्हाला आश्चर्य वाटेल की नटराजासारखे शिल्पकार, अजिंठासारखे शिकले झाले की आज जपानसारखा देश म्हणतो की हे सांभाळा, तुम्हाला आम्ही देतो, पाहिजे तर तुम्हाला हे देतो, मदत देतो आणि हे सांभाळा. अशा कलाकृती आपल्याकडे घडल्या. आणि तुम्हाला विशेष सांगायचं म्हणजे की हे करताना ह्या शिल्पकारांचा केवढा अभ्यास होता. शिल्प ज्याला घडवायला पाहिजे त्याला चित्रकला आली पाहिजे. चित्रकला जर तुम्हाला समजून घ्यायची असेल तर नृत्यकला आली पाहिजे. त्याच्या ताल तोल काही करणारच नाही त्याच्यामधलं. त्याच्या ताल तोल आहे कसं तुम्ही पुढे बोलणार आहे त्याच्यावरती. आणि मग नृत्य संगीत आलं त्याच्याबरोबर, कंठसंगीत आलं आणि कंठसंगीतामध्ये भाषा आली. तर या सगळ्या ह्याच्यातून आपल्या शिल्पकारांनी अभ्यास केलेला आहे, हे लक्षात घ्या. आणि आपल्या ह्या शिल्पकारांनी स्त्री पुरुष किंवा सर्व निसर्ग याचा अतिशय सूक्ष्म असं निरीक्षण करून त्याचा अभ्यास केलेला आहे. आणि त्याच्यामधून त्यांनी ज्या कलाकृती घडवल्या गेल्या त्या तो जो त्यांचा प्रकार रिअलिस्टिक आहे, आपल्या जो अलंकारिक आहे. म्हणजे कमळाच्या पाकळीसारखे डोळे, पापुंदरासारखे दात वगैरे असे. आता जे आपण करू त्याच्यावरती विशेष विवेचन करू. त्याच्यामध्ये दुसरं असं आहे की तुम्ही बघा एवढ्या मोठ्या आपल्याकडं एवढ्या सगळी शिल्प वगैरे एवढी मंदिरं झाली. मला आश्चर्य वाटेल की एकाही शिल्पाकृतीच्या खाली मंदिराखाली कुठल्याही चित्रकाराची शिल्पकाराची सही नाही. जर तुम्ही 400 वर्षाचा परदेशातला जर विचार बघितला, सगळे बघितले शिल्प, तर प्रत्येक चित्राखाली त्यांची सही. म्हणजे घडवणारा मी नव्हे, घडवणारा वेगळा आहे. हा अनुभव त्याने घेतलेला आहे. आणि थोडंसं हे तुम्हाला वाटेल, मला सुद्धा तसे काही अनुभव म्हणजे असे आले की मला आता हे काही दगड वगैरे आणायचे येतं. म्हणजे मनात आलं की आता काय करायचं, म्हणजे फार मोठं मला काही मोजकी शिल्प घडवायची, त्याच्या रकाने मी आणू शकत नव्हतो.
तर मग दगडचं काय करायचं? कोणीतरी दगडवाला मंदिर घडवताना कोणीतरी कोल्हापूरचा मनुष्य माझ्याकडे इथे येतोय ज्याचा दगडाचा कारखाना आहे आणि होतं. असे काही त्या लोकांना अनुभव आले आणि म्हणून ते म्हणतात खरोबर मी आता मी म्हणतोय सुद्धा ते चुकीच आहे का? म्हणजे मी घडवणार मी नाही, हे बोलतोय हे तुझं त्याची सत्ता आहे हे लक्षात घ्या. तिनं ठरवलं काय बोलायचं असते आणि ही भावना असल्यामुळं त्याच्यामध्ये हे त्या शिल्पकारांच्या मध्ये पवित्र असं सगळं असायचं. आणि त्याच्या राजराजवाडी सुद्धा कशी काळजी घ्यायची बघा की आता ते मूर्ती घडवायची म्हणल्यानंतर ज्याला मोठा मोठा भाग निघेल त्याला धान्य वगैरे द्यायचं, त्याचा चरितार्थ चाललं पाहिजे. पुन्हा थोडंसं करायला गेलं की मग नंतर पुन्हा चांदी द्यायची, पुन्हा सोनं द्यायचं. आता दिवसात जर तोळावर जर निघत असेल ते घडवून तर त्यांनी काय करायचं? 6-6 महिने काही कामं चालायची. अशा प्रकारे आपल्या राजेश्वरीची हे घेतलेले आहे. आणि आपल्या शिल्पकारांनी साहित्य आहे जसं त्यांनी शारीरिक सौंदर्य जसं दर्शन दिलं लोकांना, तसंच दैवी शक्तीचे दर्शन घडवलेलं आहे. ते कसं घडवलेलं आहे आपण पुढे त्याच्यामध्ये चर्चा करूया. आता ह्या याच्यामध्ये जे आपल्या 3 रूप महासरस्वती, महालक्ष्मी आणि महाकाली आणि आपल्या ऋषी महर्षींना जे काही सगुण दर्शन दिले आणि त्यानंतर त्यांनी कमी आले त्या गुणाने नवदुर्गा अशी आदिशक्तीची 9 रूप मानली गेली आपल्याकडे. त्यातलं पहिलं रूप आहे हे सरस्वती. त्यातले असं हे चित्र एक वरती त्याच्या खाली 4-4 असं तरी शेवटी एक पॉइंट राहते खाली. तिथं श्री गणेशाय म्हणजे नमा लिहिलेलं असतं, वरती श्री सरस्वती नमा लिहिलेलं असतं. आणि हे असं पाठीपूजनाचं काम आपल्याकडे करून घेतलं जातं. म्हणजे प्रत्येक शाळेमध्ये आमच्या आता करतात मला माहीत नाही, पण दरवर्षी हे केलं जायचं आणि नवरात्रामध्येच करायचं. तर हे काय ह्याच्यामध्ये नाग वगैरे कुठेही काही नाही, तरी सुद्धा सरस्वती म्हणून का पूजा केली जाते? त्याचं उत्तर तुकारामाने दिलेलं आहे. तोवर बीजाभूती बीज तोवर शेवटी एका पॉइंटमधून सुरुवात होते आणि पुढे वटवृक्ष तयार होतो. आणि मग 10वीपर्यंत आपले सगळे विषय शिकवले जातात. आणि त्यानंतर 10वी नंतर पुन्हा कोणाला वाटते डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं, काय असेल ते म्हणजे प्रत्येकाला ज्याचे जसे असेल तसं. आणि मग त्याची उलट सुरू होतं आणि परत तो पॉईंट येतो. मग कुणी हार्ट स्पेशालिस्ट होतो, नेत्ररोग तज्ञ होते, कुणी काय होते, असे अनेकांतर, कुणी चित्रकार होते, शिल्पकार काय त्याचे जे अंगभूत गुण आहेत त्याने त्याचा विकास करण्याकडे त्याचा कल वाढतो. तर हे म्हणून पुन्हा पॉईंटकडे आले ते खाली. आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही आता जर हे आता आपण इथं पूजा केली हे प्रत्यक्षात रूप त्याचं म्हणजे चित्रकारांनी अलीकडे चित्रित केलेले हे रूप आहे. तिथे एका हातामध्ये विणा आहे, हे 2 हातामध्ये विणा आहे. विणा हे काय? हे नाद ब्रह्म. कुठल्याही ज्ञानाची सुरुवात होताना ते नाद ब्रह्मातून होते. म्हणजे काय ते भगवंतांनी सांगितले 12 याच्यामध्ये की मी ओंकार स्वरूप आहे. ओंकारामध्ये काय अ हो आणि म. आणि मग ह्याच्यापासून ज्या स्वर आहेत अक्षर आहेत याच्यापासून शब्द तयार, शब्दानंतर वाक्यानंतर परिचयानंतर ग्रंथ झाला. म्हणून एका हातामध्ये जपमाळ आहे. हे ज्याला पुन्हा पुन्हा तुम्ही ज्याला चिंतन कराल तेव्हा तुम्हाला सखोल ज्ञान व्हायला सुरुवात होईल. आणि त्यानंतर आपोआपच प्रावीण्य प्राप्त होतं तुम्हाला. त्यानंतर आत्मिक बल वाटतं माणसाचं, एकाग्रता येते. आणि त्यानंतर येतो प्राणी शेवटी समाधी अवस्था.
आपण सहजपणाने एखादा रंगून गेला त्यावेळेस समाधी लागली बरं का. तर एकाग्रतेमध्ये प्रचंड शक्ती आहे. विवेकानंद म्हणतात की माणसाची 90% शक्ती ही एकाग्रता नसल्यामुळे वाया जाते बरं का. तर तुम्ही बघता की आपण दिवसभर कडक उन्हातून फिरतो, तीच किरण आपण भिंगातून खाली सोडलेली खाली जायला सुरुवात करतो. एकाग्रता अनुभव वगैरे आपण तुम्ही बघतोय सगळे आपण याच्यामध्ये ही शक्ती आहे. म्हणजे तुम्ही ज्याला कुठली जेव्हा तुम्ही मोठं व्हाल, उच्च स्थितीला जायचं असेल, तुम्हाला पॉईंटला जायचं तर त्याला तुम्हाला हे सगळं करावं लागेल. म्हणजे सखोल चिंतनातून हळूहळू पुढे जावं लागेल. आणि हे सगळं काया वाचा मनानं करणं अतिशय आवड आहे. त्याच्यावर सुद्धा काही टाकायचं पण आता बोलायला वेळ नाही. एवढा अंगभूत गुणाचा विकास झाला पाहिजे. आपण काय म्हणतो माझ्या मुलाला डॉक्टर करायचे, इंजिनियर करा, नाही चुकीच आहे. त्याच्यामध्ये गुण काय आहे बघा. आणि तो निश्चित मग उच्च स्थितीला गेल्याशिवाय राहणार नाही. आपल्या कलावंतांनी काय केलं तर आपणही सगळे त्या यानं जातो. पहिली मेधा. आपण फक्त बुद्धी असं म्हणतो पण तसं नाही आहे. ते मेधा म्हणजे आकलन शक्ती, त्यासाठी सूक्ष्म निरीक्षणाची गरज असते. त्या कलावंतांनी ते केलेलं आहे. पुढे आपल्याला दिसले स्मृती ते सगळं लक्षात ठेवले. त्यानंतर पुन्हा शोधक वृत्ती आणि सौंदर्य सवयीला त्या मानायला पाहिजे. आणि मग हे असलं की ते बुद्धी काय करते तर त्याच्यात चांगले वाईट निवड. शिल्पकाराला चित्रकला आपण सगळ्याला चांगलं पाहिजे तेवढं वाईटही पाहिजे. फक्त गोड खाऊन चालत नाही, त्याच्यापुढे तिखट असलेले गोड जातच नाही बरं का. त्यांनी शेवटी कल्पनाशक्ती आणि प्रयोगशीलता हे प्रत्येक शिल्पकार चित्रकार किंवा आपल्याकडे ते असलंच पाहिजे. त्याशिवाय कुठले आपण रचनात्मक काम करू शकत नाही. आणि जिथं जिथं रचना आहे हे सगळीकडे रचना आहे. रचनेशिवाय जसं तुम्ही आता बघा की आपण घरामध्ये असं टाकून दिलेलं जर असेल सगळं साहित्य तर त्याला आपण आडगळ म्हणतो. ते व्यवस्थित लावले घर सजावट आहे. पकवानाचं पान आपण म्हणतो काय काय देत आहे तर श्रीखंडपुरी. पण तुम्ही जर श्रीखंडपुरी त्या माणसाला दिली तर 4 घास सुद्धा व्यवस्थित खाणार नाही. त्यासाठी खारट तिखट आंबट ह्या सगळ्या गोष्टी जर असेल तर मग ते प्रथम पकवानाचं पान झालं. त्याच्यामध्ये सुद्धा एक रचना असते बघा. तुम्ही स्त्रियांना ते व्यवस्थित माहीत आहे की जे सारखे सारखे खायचे जे पदार्थ आहेत ते उजव्या बाजूला असतात, थोडा असतात. आणि आदनमधनं खायचे जे पदार्थ आहेत लोणचे वगैरे ते डाव्या बाजूला असतात. रचना आहे. आणि हे सगळं असलं त्याच्यामध्ये व्हरायटी असली पाहिजे. तत्व आहेत त्याची की ह्या शिल्पामध्ये आहेत ते आपण पुढे बघणार आहोत बरं का. ही सगळी तत्व आहे. किंवा ह्याच्यामध्ये सुद्धा बघा तुम्ही विरोधाभास एक ह्याच्यातलं तत्व आहे की गायकाने एकदम वरच्या स्वरात जाणं, एकदम खालच्या स्वरात जाणं, वक्त्याने एकदम वरच्या स्वरात बोलणं, खालच्या स्वरात बोलणं. तसंच पेशंट डॉक्टर विरोधाभास आहे. पण ती दोन्हीची गरज आहे. दोन्ही पाहिजे. डॉक्टर किती तज्ञ असला तरी पेशंट समोर नको का बरं. असं एक तत्व आहे त्याच्यावर विरोधाभास. तसं प्रामाणिक तत्व आहे त्याच्यामध्ये. तर हे प्रमाण इतकं महत्वाचं आहे की माणसाचा तोल जातो रिपिटेशन आणि ह्याच्यामध्ये प्रमाण प्रोपोर्शन आणि रिपिटेशन याच्यामध्ये माणसाचा तोल जातो. हे तत्व जर व्यवस्थित असतील तरच माणसाचं आयुष्य व्यवस्थित आहे. हे सगळे तत्व केवळ ह्या शिल्पकलेसाठी नाही बघा. हे प्रत्येकासाठी जीवन जगणं हे सुद्धा त्यातनंच आहे बरं. त्यातनं प्राधान्य गौणत्व आणि ग्रेडेशन हे सुद्धा तत्व आहे. ते त्याच्यामध्ये कसे येतात आपण नंतर बघूया. उत्तर प्रश्न. आता ही जर मूर्ती बघितल्या तरी थोडंसं काही प्रॉब्लेम नाही आपल्या प्रोजेक्टरचा. ते शिल्प लाईट हे करा उदा हे लाईट हे करता ते बंद करता ते हां थोडंसं तेवढंच होते. आता हे शिल्प घडवून गेलेले अलीकडे किंवा पलीकडे सुद्धा आहे. तर याच्यामध्ये
भारतीय शिल्पकारांनी नृत्यावर आधारित समपाद, अपाद, त्रिभंग, अतिभंग अशा प्रकारच्या शरीररचना केलेल्या आहेत. हे सगळं नृत्यामध्ये येतं बरं का. हे त्रिभंग याच्यामध्ये सरळ ॲटेन्शनमध्ये असणं, विठ्ठलाची मूर्ती शिवाय याच्या बहुतेक विष्णू प्रतिमा हे अशा आहेत की समपाद म्हणजे सरळ सरळ व्यवस्थितपणे असं आपण उभं राहणं, समोर राग उभं राहणं. तर तसं हे 3 ठिकाणी वाकलेलं आहे शरीर बरं का. हे जर एकदा बघितलं तर की चेहरा असा येतो, परत पुन्हा सरळ असे येते, पुन्हा इकडं असं ते होते बरं का. तर आणि अंगोली मुद्रामध्ये कटक ही शक्तीची मुद्रा आहे. हे अशा प्रकारची मुद्रा असते आणि ह्याच्यामध्ये सगळी शस्त्रास्त्र घेतलेली आहेत हातामध्ये. आता हे खरं म्हणजे मला डिटेलमध्ये सगळं दाखवायचं होतं पण ते यांना होत नाही बरं का. तर ते ह्या अशा प्रकारे म्हणून मी तुम्हाला ते करतो. अशा प्रकारची एक मुद्रा असते, हे शक्तीचं रूप आहे मुद्रा. आणि हे सर्व जे शस्त्र आहे त्याच्यामध्ये ते अशा प्रकाराने त्या मुद्रेमध्ये केलेलं आहे. पुन्हा कर्णकुंडल जे आहेत ते 8 प्रकारचे आहेत. मत्स्यकुंडल वगैरे आपले विठ्ठलाच्या मुद्रेत मत्स्यकुंडल आहे, हे मकर कुंडल आहे ह्याच्यामध्ये कानामध्ये, सूर्यकुंडल आहे, अशा प्रकारचे लोक आहेत. आणि त्यानंतर ह्या देवतेच्या अंगावरती किंवा आपल्याकडे सगळीकडे 16 अलंकार आहेत. वरती कौस्तुभमणी आहे त्याच्यामध्ये आणि मग आपण जो नेकलेस सारखा तो आहे त्याला किओर म्हणतात बाजूबंद. त्यानंतर पुन्हा खाली हे ऊर्धाम वगैरे अशी ती नावं आहेत ठिकाणी. जेव्हा पाद वगैरे, हस्त वगैरे म्हणजे आपल्या हातात कडी असतात त्या पायामध्ये घातलेले अशा असे 16 अलंकार आहेत एकूण त्या मूर्तीमध्ये वापरले गेलेले. त्यानंतर आता आपण प्रत्यक्ष रचनेकडे या. जे माझं जे तत्व आहे प्राधान्य, गौणत्व आणि ग्रॅडेशन, हे 3 तत्व अतिशय महत्वाचे आहेत. जसा घरातला करता माणूस असतो त्यानंतर असं ते सगळं आणि शेवटी त्यातल्या घरातला नोकर सुद्धा महत्वाचा ठरतो. तसं याच्यामध्ये हे पहिली जी मूर्ती आहे आपली याची आदिशक्ती उत्तररोचनी, हे तुम्ही आता बघा एकूण ज्या आपण रेड्याचा जर एकूण आकार बघितला तर माणसाची कितीतरी मोठा असतो. पण इथं त्यांनी आदिशक्तीचा आकार अतिशय असा मोठा घेतलाय. त्याचं कारण असं की सर्वशक्तिमान तीच आहे बरं का. आणि तो आकार घेताना खालचा रेड्याचा आकार जो आपण म्हणतो विरोधाभास, तर खाली आडवा घेतलेला आकार आणि बरोबर दोन्ही बाजूला मधुकैटभ राक्षसी उभे आकार घेतले विरोधाभास म्हणजे त्याच्यावर. आणि दोन्ही बाजूला जागा सोडल्यामुळे पुन्हा त्याच्यावरती लक्ष जातं त्या 2 राक्षसांच्यावरती. नंतर ते आता तिथे जसे दिसत वाढी वस्त्र आहे सगळीकडून आलेलं खाली त्या पलीकडच्या राक्षसापर्यंत, तर तिकडे लक्ष आणतं. त्यानंतर ज्या हातामध्ये जे त्रिशूळ आहे खाली मारला गेलेला तो वरून खाली लक्ष आणतो त्या रेड्यापर्यंत. म्हणजे जशी आदिशक्ती महत्वाची आहे तसाच रेडा महत्वाचा आहे त्याच्यामधला. पुन्हा वरती एक पाठी तिच्या चेहऱ्यावरती प्रकाश वलय आहे, चेहरा तेवढाच महत्वाचा. त्यानंतर हा आपला भाग अतिशय परमेश्वराने अशी व्यवस्था केलेली आहे की हे इथं बरोबर इथं सगळे पॉईंट आपले जे येतात आणि इथं थोडंसं जरी इकडे तिकडे तुम्हाला वाटत असेल तर लगेच जते लक्षात येतं बरं का. म्हणून तो जो भाग आहे त्याचा तो सुद्धा विशाल असे कपाल त्यांनी हे केलेलं आहे आणि अतिशय त्याच्यामध्ये बारीक काम बरंच आहे त्याचा याच्यामध्ये दिसत नाही व्यवस्थितपणे बरं का. आणि मग याच्यामध्ये बघा खाली त्या रेड्यामध्ये दुसरे अंगातला असा एक अलंकार खालपर्यंत झाला आहे, पाय त्या रेड्यावर ठेवलेला आहे आणि पाठी मागून सिंहाने जळ घातलेले त्याच्यावरती रेड्यावरती. नंतर आता बघा ते हा जो धनुष्यबाण आहे तसा आडवा घेतला आहे, तो बरोबर पुढे ढालेकडे निघतो, लक्ष देतो, ढालेकडून पाशाकडे जातो आणि पाशाकडून पुढे शंकाकडे जातो आणि पर्यंत निदर्शनी मुद्रा आहे पुढं. तशीच इकडे या बाजूला वरून येणारा हातामध्ये खडग आहे, खाली तिथं राक्षसाकडे लक्ष आणतो, पुन्हा चक्र आहे वरच्या बाजूला
आणि वरती तलवार तिच्या चेहऱ्याला लक्षण येते. अशा प्रकारानं पुन्हा पुन्हा चेहऱ्यावर लक्ष जावं अशा प्रकारची तिने रचना केलेली आहे. आता बघा, आता त्याचे आध्यात्मिक अर्थ बघा काय होतात. एक लक्षात घ्या, सर्व आपल्या देवदेवता आहेत का नाही, काही ऋषीमुनी जर सोडले तर सगळे तरुण आहेत, ज्याला निशा सुद्धा नाही असे आहेत. आणि ते जे भरदार छाती वगैरे, जसं स्त्री पुरुषांच्या सौंदर्याचं जसं लक्षण आहे तसंच ह्या कलाकारांनी सुद्धा करताना बघा कसं केलेलं आहे. ते भरदार छाती की विश्वजनिनी आहे, ते विश्वाची तिला सांभाळ करायचा आहे, त्यासाठी भरदार छाती. आणि हे त्यानंतर खाली जो आता रेडा जो आहे आणि हे आजूबाजूचे राक्षस वगैरे हे जे सगळं ती प्रतीक आहे, ती प्रतीक आहे आपल्या याच्यामध्ये कमळाचं जे प्रतीक वापरलं गेलेलं आहे, ज्ञानाचा आणि विकासाचं प्रतीक म्हणून. सगळ्या मंदिरावरती सगळीकडे तुम्हाला एवढा उपयोग केलेला आहे त्याच्यामध्ये. आणि प्रतिकूल परिस्थितीतून किचड म्हणतात ना, चिखलातून बाहेर पडणार वगैरे असं पाणी त्याच्यामधनं असा म्हणून त्याचा उपयोग खूप ठिकाणी केलेला आहे. तसं याच्यामध्ये हे जे सगळे मी आता सांगितलेले ही सगळी प्रतीक आहे. तर हे जे रेडा जो आहे तो ह्याचा प्रतीक आहे, तो मदमोहाचा प्रकार. माणसामधला मद आणि मोह. आणि मधुकैटभ राक्षस जे बाजूबाजूला आहे, काम आणि क्रोधाचं ते प्रतीक आहे, माणसामधला काम आणि क्रोध. तर तुम्ही हे जे आहे हे ह्या षड्रूपशी युद्ध आहे, माणसामधल्या षड्रूपशी युद्ध आहे. आणि हे षड्रूप सुद्धा माणसाला हवे आहेत. माणसाला हे काम आणि क्रोध जे म्हटले गेले, तर कामाची आपल्याला पूजा केलेली आहे. धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे आपले पोशाख सांगितलेले आहेत. तर ते याच्यामध्ये आणि हे सगळे जे खाली रेडा वगैरे हे सगळे आहे खाली, त्याच्याबरोबर चक्र, त्यानंतर पुन्हा हे धनुष्य आणि बाण, धनुष्य आणि बाण, आत्म्यानं परमात्म्याचा देह घेणं, हे त्याचं प्रतीक आहे. तसंच ढाल, पुन्हा वरती शंख. शंख हे युद्धामधलं म्हणजे आता नागब्रह्मामधलं जे 3 रजसतम गुणामधलं ते रजगुणाचं प्रतीक आहे बरं का. आणि शंखानं युद्धाचं आवाहन करण्याचं प्रतीक आहे. म्हणजे हे युद्ध जे आहे ते षड्रूपी युद्ध आहे. त्यानंतर आता बघा तुम्ही, धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ सांगितले. पण धर्म अर्थ काम आणि मोक्ष, पहिला धर्म आहे, त्यानंतर अर्थ आणि काम आहे. त्यात मोक्ष आणि धर्माच्या याच्यामध्ये हे मध्ये 2 शत्रुराष्ट्र बसवलेले आहेत. म्हणजे 2 जे हे आहेत जे काय पुरुषार्थ आहे ते 2 याच्यामध्ये बसलेले आहेत. हे कशासाठी? तर तुम्ही धर्म समोर ठेवा आणि इकडं मोक्ष समोर ठेवा आणि मग हे सगळ्याचा सगळा वापर करा तुमच्या आयुष्यामध्ये. आता हे आज आपल्या घटस्थापना झाले, सर्जनाची पूजा आहे, शिवलिंग काय आहे, सर्जनाची पूजा आहे बरं का. आपल्याकडे जी पूजा केलेली आहे. आता याच्यामध्ये पहिले जे 2 शत्रू आहेत, काम आणि क्रोध. काम इच्छा आता सांगितलं मला ते पाहिजेच, प्रत्येकाला गरज आहे त्याची, त्याशिवाय उत्कर्ष नाहीच आहे कोणाचा. पण हे जे सगळे शत्रू जे आहेत हे तुम्ही ते केले, त्याचं जे प्रमाण जर वाढलं तर ते मग राक्षस आहेत. जोपर्यंत ते प्रमाणात आहे तोपर्यंत ते तुमचे मित्र आहेत. आता बघा की हे जो ह्याच्यामध्ये जो अहंकार का हे पहिले जे 2 आहेत का नाही ते तुम्हाला मिळालं नाही म्हणजे तुमच्यामध्ये निर्माण होतात. तुमची इच्छा आकांक्षा जर मिळाली नाही
तर मग क्रोध येतो आपोआप. क्रोध आला की तुमची बुद्धिभ्रष्ट होते, मग बाकी सगळं अनर्थ ठरलेला आहे पुढचा. पण पुढचे जे शत्रू आहेत ना, मोह, मद, मत्सर आणि दंभ, हे तुम्हाला खेळाल्यानंतरचे आहेत. आणि त्याच्यामध्ये मग पैसा अडका वगैरे सगळं, पण त्याच्यावर ज्ञानाचं सुद्धा आहे. ज्ञानाचा मद अतिशय वाईट सगळं आहे. माझ्याशिवाय दुसरा कोणी नाही, तो रसातळाला नेल्याशिवाय राहणार नाही. आता हे जो त्याच्यामध्ये जो त्रिशूळ आहे, हे त्रिशूळ म्हणजे काय, तर माणसामधला सत्व, रज, तम या 3 गुणाचं प्रतीक आहे. हे प्रत्येक माणसाला असतातच बरं का, पण त्याच्यामध्ये जो मधला जो पॉइंट आहे, असा 3 वाजता तो मधला उंच पॉइंट आहे, तो सत्वगुणाचा आहे. तुमच्या दोन्ही जे आहेत, बाकीचे जे तुमचे गुण आहेत, त्या गुणाला बॅलन्स करण्याचं काम तो सत्वगुण करतो. तुमच्याकडे सात्विकता असेल तर तो उच्च स्थितीला जाऊ शकता तुम्ही, नाही तर नाही. आणि ज्यावेळेला मग असा तो गुणाने युक्त असा तो होतो, त्यावेळेला तो त्यानं ह्याच्यावर शरीरूपावरती कधी विजय मिळवलेला असतो. सात्विक कामं त्यांच्या हातातून करतात, ते देवरूपाला जातात बरं का. आता आपल्याकडं संकटनाशासाठी गणपती, शक्तीसाठी, यशशक्तीसाठी सरळ हे आदिशक्ती, त्यानंतर बुद्धिशक्तीसाठी मारुती, अशी जसे माणसं आहेत त्यांचे स्वभाव आहेत तसे देव आहेत. कुणाला शक्ती जोपासना करायचं ते मारुतीची पूजा करतात, की असे युद्ध वगैरेच्यामध्ये ह्या देवतेची पूजा केली जाते बरं का. आणि जशी व्यक्ती तशी उपासना. हे भक्त पहिल्यांदा जे काय त्याच्या आवडीचं जे दैवत असेल त्याच्याकडे पाहतो, त्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो, शेवटी त्याच्यासारखं होण्याचा प्रयत्न करतो आणि शेवटी त्याच्यासारखं होतो. त्याला शेवटी सायुज्यता म्हटलेलं आहे, एकरूपता, ब्रह्मरूप होणं बरं का. हे आणि हे कधी होतं बरं का, तर आत्म्यानं परमात्म्यानं म्हणून हे धनुष्यबाणाचं जे आहे का नाही, ज्यावेळेला सगळीकडे अद्वैत तत्वज्ञान जो ज्यावेळेला स्वीकारतो, त्याच्यासाठी ही तलवार जी मला बाबासाहेबांनी ज्यावेळेला दाखवलेली खांडा तलवार, तिच्या हातामध्ये जे आहे ती खांडातले दुधारी असते, त्याच्यामध्ये जे ज्ञान आहे, अद्वैत ज्ञान रूपी तलवार आहे, त्याच्यामध्ये 2 प्रकारचं असतं ज्ञान. बघा, दोन्ही माणसं सर्वश्रेष्ठ होतात. म्हणजे एक म्हणतो की जगाचं सर्जन झालं पाहिजे, दुसरा म्हणतो विध्वंस झाला पाहिजे. विध्वंसापर्यंत अगदी उच्च स्थितीला गेले माणसं बघायला मिळते तुम्हाला. तसंच इकडे याच्यामध्ये ऋषीमुनी झाले तयार होतात आणि शेवटी सगळ्यांना हे अद्वैतापर्यंत जावं लागतं. आणि ही सगळे जर एकूण प्रतीके बघितलं की आता हे सिंहाचं सोडलं, अद्वैत वेदांत रूपी सिंह असं म्हटलेलं आहे. तसं जे सगळा घोटाळा होतो तो हृदय आणि वाचा. एक शब्द पंतप्रधानांनी बोलला तर जगभर प्रतिक्रिया आहे त्याच्या, आणि हे पहिलं सांभाळायला पाहिजे. म्हणून इकडं मुखामध्ये कट्यार घुसवलेला आहे आणि तिकडे छातीत बाण मारलेला आहे आदिशक्तीनं. म्हणजे हे सांभाळा, हे प्रतीक आहे त्याचं. आता काही माणसं जी आहेत त्याच्यामध्ये बघा, हे अतिशय उच्च स्थितीला जळी स्त्री काष्टी पाषाणी एक वेळ अशी येते, हे ज्यावेळेला तुम्ही अद्वैत तत्वज्ञानाचा ज्यावेळेला तुम्ही अतिशय उच्च स्थितीला जाता, त्यावेळेला जळी स्त्री काष्टी पाषाणी तो भक्त देव मानायला सुरुवात करतो. ज्ञानेश्वर म्हणतात जे जे ते होतं ते माने जे भगवंत. पुढं एकनाथ महाराज म्हणतात जे जे दृष्टी दिसे ते हरी रूप, पूजा ध्यान जप त्याशी नाही. त्यानंतर ही ज्यावेळेला ही माणसं आचाराने विचाराने उच्च स्थितीवर जातात,
बघा त्यावेळेला त्यांना एक फार मोठा धोका असतो. धोका म्हणजे असा आहे की तुम्ही शिखरावर जेवढा उंच स्थिती याच्यावर जाल तेवढा तुमच्यासाठी खाली खड्डा असतो. आणि आपण सर्वांनी एक आपल्याभोवती ओले आपल्या आचरणाला तयार करून घेतलेले आहे. एक नाव कुणाचं घेतलं की ते हा ते ना मग मला म्हणजे त्या माणसाबद्दलचे सगळे प्रकाश बोलतो. केवळ यांच्या भोवताली प्रकाश करत हे यांच्यामध्ये नव्हे, अनेक साधूंच्या भोवताली प्रकाश, आपल्या सगळ्यांच्या भोवताली प्रकाश बोलले आहे बरं का. की त्याच्यामध्ये ऑथॉरिटी पर्सन माणसावर झालेली असतात नाही की बाबा बाबासाहेबांचा इतिहास, शिवाजी महाराजांचा इतिहास, त्यांच्या शब्दाला किंमत असते, त्याला देवरूप मानतात बरं का. अशा वेळेला त्याला एक म्हणजे खाली जेवढा उंची त्याने गाठलेली तेवढाच खाली पडण्याचा धोका असतो. म्हणून तिच्या हातामध्ये विवेक आणि वैराग्याची ढाल असावी लागते. आणि त्याला तो जो पाश म्हटलेला आहे तो रिद्धिसिद्धीचा पाश आहे. तिच्या हातामध्ये प्रत्येक रिद्धिसिद्धीचा, म्हणजे ह्या एकदा स्थितीला गेला म्हणजे त्याला सगळं काही ऐकतात, त्याला रिद्धिसिद्धी प्राप्त झाल्यानंतरच असतं. पण त्या जर त्या विवेक आणि वैराग्याची ढाल नसेल तर तो कुठल्याही क्षणी खाली येऊ शकतो. आता माझ्याकडे जे विनायक शास्त्री बघा कशी आपल्याकडे किती हे खरं सांगितलं गेलं नाही कधी. मला हे असं राहिले 2-2 दिवस राहिले विनायक धर्मकोशाचे सहसंपादक. मी माझ्याकडे आलं की हेच त्यांचं सगळं चिंतन मला ऐकायला मिळालं. मी एक पुस्तक आणलं होतं, शिवस्तोत्र वगैरे सांगितलं होतं. पहिले 2 श्लोक वाचले होते, ते समोरून बसले माझ्याकडे, तिथं कराड जात राहतो तुम्ही घरात. आणि त्याने ते वाचलं काय शिव काहीतरी कवच वगैरे असं काहीतरी नाव होतं. तर वाचताय वाटतं तर मग हो काय वाचलं तर मला पहिले श्लोक वाटले 2. काय कळलं तर म्हणजे तर तुम्ही अर्थ वाचला त्याच्या खाली, म्हणजे ह्या अर्थाचा ह्याचा काही संबंध नाही. म्हणजे काय तर म्हणले ते बघा त्यात शब्द आलाय मेरुपर्वत हे आलंय, एक शब्द आलाय. मला सांगता का मेरुपर्वत काय? मी विचार करायला सुरुवात करतो. हिमालय, सातपुडा वगैरे सगळे आपल्याकडे सांगितले सगळे पर्वत आपण आपल्या तोंडपाठ आहेत. मेरुपर्वत काय ह्याच्यामध्ये मिळतो ग्रंथामधून आणि ठिकाणी मिळतो तो, तर आपल्याकडे कुठं आहे? म्हणजे असं प्रत्यक्ष आपण आता जर भूगोलाच्या अभ्यासामध्ये कुठं आले मेरुपर्वत काय नाही म्हणजे नाहीच आहे. तर म्हणजे मग काय तर म्हणजे हे रूप काय, रूप कसलं आहे तर बघा त्यांनी काय त्याचा अर्थ सांगितला की मेरू पर्वत म्हणजे माणसाचं मन, आणि माणसाचं मन म्हणजे विचाराचा महासागर आहे. आणि त्याची जेव्हा घुसळण होते, घुसळण ही अशी असते मागे पुढे, विचाराची घुसळण मागे पुढे असते, मिक्सरची घुसळण नव्हे एका बाजूला असं नव्हे. अशी जेव्हा घुसळण होते तर त्याच्यामधनं 2 प्रवृत्ती पुढे येतात, एक राक्षस प्रवृत्ती आणि दुसरी देव प्रवृत्ती. हे देव राक्षस आहेत म्हणजे तुमच्या मनामध्ये असणारे 2 राक्षस आहेत म्हणजे, आणि या विचाराच्या महासागरामध्ये आहेत बरं का. आणि हे ज्याला त्याची घुसळण होते तर त्याच्यातून एक विष बाहेर पडतं, पहिलं विष बाहेर पडतं म्हणजे, तर विष हे वैराग्य आहे म्हणजे. आणि शिवासारखा योगीच तो फसवू शकतो, आणि म्हणून ते त्यानं ते पिले पचवलेलं आहे बघा. आणि ज्यांनी पचवलं त्यांची मंदिरं झालेली आहेत. आपले अनेक नावं तुम्हाला घेता येतील, सगळे स्वामी समर्थ अनेक नावं गोंधळ महाराजांचं नाव घेता येईल. दुसरे त्या स्थितीला जाण्यासाठी म्हणून आणखी एक गोष्ट मला सांगितली बघा. नेहमी जे आपल्या घरातलं आहे हे सगळं की तुपाची प्रक्रिया, तूप कसं तयार होतं आपल्याकडं? दूध तापवलं जातं, ते उकळलं जातं, एवढं उकळलं जेव्हा ते छत्र तयार होतं, तिसाई बाजूला काढली जाते, त्याला 10 तासाचं ते विरजन असते. विरजन झाल्यानंतर पण घुसळण आहे, ते उलट घुसळण असते बरं का. आणि नंतर पुन्हा ज्याला अमृत म्हटलं असं ताक आणि
तूप हे लोणी ज्याला साधू शिकवा दिली आतून मऊ आणि बाहेरून मऊ असं ते दोन बाजूला करतात आणि लोणी तापवायला सुरुवात केली जाते. आपण ज्यावेळेला तापवतो त्यावेळेला बराच वेळ तापवावं लागतं आणि शेवटी त्याचा कडकड आवाज येतो आणि ते ओरडून थांबतं आणि थांबल्यानंतर तो सुगंध सुटतो. तो सगळ्या घरभर सुगंध असतो. ज्याला कुणाला मोठ्या अवस्थेला जायला आहे ते म्हणले की घुसळलं पाहिजे, मुरवून घेतलं पाहिजे किंवा लोकांचे आघात त्याच्यावर सहन केले पाहिजे. ह्या जेव्हा तुम्ही प्रक्रियेतून जाल तेव्हाच ही मोठी माणसं सगळी झालेली आहे. आता अशा आपल्याकडं खूप आहेत म्हणजे असे आपल्याकडं खूप माणसं आहेत. रामकृष्ण परमहंस जोगारांना किती त्यांची हे केलेले आहेत. अगदी साधे सर्व त्यांच्याकडे लोक यायचे. ज्ञान विज्ञान खेड्यापाड्यातले लोक असायचे की महाराज आम्हाला हे ज्ञान विज्ञान काय कळत नाही, काय असतं हे सगळं की मला सोपं आहे रे. लाकडामध्ये अग्नी असतो हे ज्ञान आणि त्याच्यावर स्वयंपाक करून खाता येतो विज्ञान. तसं त्याला विचारायचे की आम्ही सकाळपासून संध्याकाळी शेतात राहतो किंवा कोणी काही वेगवेगळ्या असतात, आम्ही कसं ते चिंतन करायचं देवाचं, त्याच्याशी एकूण कसं व्हायचं. आणि सोपं आहे म्हणजे पूर्वी आता हे लहानपणी आम्ही ते सगळं आम्ही बघितलं की पूर्वी 4-5 बायका मिळून त्या नदीवर पाणी भरायला जायच्या, पाणी आणायला जायच्या. त्यावेळेला काही टारोड नव्हते, खरबरीत रस्ते असायचे, डोक्यावर 2 घागरी बाजूला हातात आणि 4-5 बायका व्यवस्थित घरच्या सुखदुःखाचे गप्पा मारत ते घरी घरापर्यंत यायच्या. पण त्यांना भान असायचं की वरती आपल्याकडे यायचं, ज्याला आपला पाणी वगैरे पडला तर ते सगळं पडू शकतं. अरे अशा पद्धतीने करता येतं. आणि म्हणून कांदा मला भाजी आवडी विकावाई माती बघा, ज्यांनी आपल्या नित्यकर्मामध्ये काय आपले नित्यतंत्र उद्योगा त्याच्यामध्ये होतं पाहणं असं पहा. तसंच कबीरांना विचारलं की हे कसं करायचं, म्हणजे आम्ही चिंतन कसं करतात. ते म्हणजे राम हमारा जप करे हम बैठे राम. अरे हे माझ्या ह्याच्यामध्ये चालूच आहे. ते मी जर विनत असलो हे करत असलो शैली विकत असलो तर ते माझ्या हातून चालूच आहे. ते ही एक स्थिती आहे. त्यानंतर आणखी एक आचार्य रजनीशांना शिरीष पै एक मैत्रिणी घेऊन गेले त्यांच्याकडे मैत्रिणीला आणि आचार्य रजनीचा परिचय करून दिला शिरीष पैनी. त्याला त्या अगोदर हिला काही सांगितलं नाही, पण ते एकदम त्याने आचार्य रजनीशांना विचारलं की देवाचं अस्तित्व असलेलं आत्ताच्या आता मला एखादं उदाहरण देऊ शकता का. तर ही गोष्ट आहे साधारण 80च्या दरम्यानची. म्हणले एवढं विज्ञान पुढे गेलेलं आहे तरी सुद्धा जगाच्या पाठीवर अजून रक्ताचा कारखाना नाही. माणसाचं रक्त द्यावं लागतं. हे देवाचं अस्तित्व आहे. आता असे बरेच आपल्याला उदाहरणं देता येतील. म्हणजे खरं म्हणजे 2.5-3 तास कमीत कमी बोललं पाहिजे इतकं तो विषय मी पुढं जाते, वेळेचं बंधन असते. त्यानंतर आपल्याकडं एक सगळीकडे आपण कुलदेव दिलेला जातो, पण आपल्याकडं घोटाळा असा आहे की तुम्ही जर गेला समजा ज्योतिबाला तुम्ही गेला तर समोर कुठलंही दैवत तुम्हाला मला सांगितलं आणि हे जे अतिशय तरुण असे दैवत आहे त्यांचं प्रत्यक्ष रूप बघितलं खडग शूर आणि पात्र हे त्याचं ध्यान आहे. नाग हे काळाचं प्रतीक आहे. हे जे आता मगाशी आपण समुद्र मंथनाला सुद्धा नाग वापरलं आहे. हे सगळं काळावरच्या कसोटीवर हे सगळं सत्य करत असतं. म्हणून ज्योतिर्लिंग किंवा ज्योतीची उपासना किंवा हे सगळं जे करत असताना आपण जेव्हा त्या भक्तीमध्ये जातो त्यावेळेला ज्या काळ तुम्ही जे पुढं जाता त्यावेळेला तुमची ती उपासना हे होऊ शकते, म्हणजे फलदायक होऊ शकते बरं का. तर आता हे ज्योतिबाचं सांगा तो आपण जर गेलो तिथं तर कुणीतरी अशी ती ह्याची चांदीची डोळे केलेली असतात
आणि त्याच्यावर असा ठिपका दिलेला असतो. पुन्हा इतर असे कपडे घातलेले असतात, त्याच्या मिशा वगैरे पांढऱ्या वगैरे असं काहीतरी केलेलं असतं बघा. आणि समोर बघितलं तर ते डोळं वाटायला दिसतं ते. आणि उलट ते म्हणतात बघा हे असं आलं, तुम्ही वाचवायला आलं पाहिजे, हे केलं पाहिजे, बघा ते देवाचं. असं नाहीये ते, तो दयाळू नाही बरं का. आणि मग तो कसा आहे तर आता हे जसं आपण प्रत्येक सांगितलं, त्याच्या हातामध्ये डमरू आहे, पुन्हा नादब्रह्म ज्ञानाला सुरुवात आहे. आणि म्हणून जे ज्योत ज्ञान आहे ते ज्योतिरूप मानले गेलेले आहे बरं का, प्रकाशरूप आहे ते. आणि दुसऱ्या हातामध्ये त्रिशूळ. मला सांगितलं तुम्हाला की तुम्ही सत्वगुणातून पुढे गेल्याशिवाय काही करू शकत नाही. खडग ज्ञान खडग आहे. तुम्ही चांगल्या प्रकारचं ज्ञान मिळवून पुढे जेव्हा जाल त्यावेळेला तुम्ही उच्च स्थितीला जाल. हे ज्यावेळेला तुम्ही सगळं कराल त्यावेळेला एका हातामध्ये अमृत पात्र आहे, तुम्ही अमृत रूप व्हाल, उच्च स्थितीला जाल. हे त्याचे खरं अर्थ आहे, पण हे कधीही लोकांना बघायला मिळत नाही बरं का. आता हे बघा तुम्ही ह्याच्यामध्ये हा जो काळा रंगाबद्दल मी बोललो, हा दुःखितीचा रंग आहे, अंधाराचा रंग आहे. म्हणून वकिलाच्या अंगावरती ते कोट आहे आणि आत पांढरे स्वच्छ कपडे आहेत. वरून त्या गुन्हेगारावर कितीही तुम्ही हे करा, दहशत निर्माण करा, पण आत तुम्ही अंतःकरणानं स्वच्छ असलं पाहिजे तर त्याला तो न्याय मिळेल. दुसरी गोष्ट आपल्याकडे जे हे तुमचं भगव्या रंगाचे कपडे, पिवळ्या रंगाचे कपडे, पांढऱ्या रंगाचे कपडे साधू संतांच्या अंगावर आहेत. भगवा का किंवा हे का तर पांढरा आणि पिवळा हा ज्ञानाचा प्रतीक आहे. ते ज्ञानरूप असलीच पाहिजे ही सगळी माणसं. पण मग त्याच्यामध्ये हा दुसरा जो भगवा रंग आहे तो रक्ताचा रंग लाल आणि पिवळा रंग ह्याचा ज्ञान, अशा दोन्ही तर म्हणून ते हे झालेलं आहे, म्हणजे तो रंग तयार झालेला आहे. आणि तो युद्धाचाही रंग आहे, पण थोड्याशा प्रमाणात कोणकोणत्या जवळ येतो तेव्हा तो मागायला लक्ष नाही. मग आता ह्या लोकांना कुठे युद्ध करायला जावं लागतं. हे जे आहे युद्धाचा रंग त्यात असेल तर युद्ध करावं लागेल ना त्यांना. तर ज्ञानातून शरीरकृषी त्यांना युद्ध करायचं आहे. आणि मग ते कोणी असेल ते मग विवेकानंद असले काय असले हे सगळी ती मग श्रेष्ठ करतात. असे या सगळ्या याचे सुद्धा अर्थ आहेत. शेवटी आपल्या हातात काय, आपला जन्म कुठं व्हायचा, काळ व्हायचं कुठं व्हायचं, उंच व्हायचं कठीण व्हायचं, हृदयाची ठोके किंवा श्वासोच्छ्वास त्याच्या सत्तेने चाललाय, नाडीची ठोके त्याच्या सत्तेने पडतायत आणि ते एका लयीत पडतायत. ते जर पडले नाही तर डॉक्टरला पळावं लागतं. आणि आपल्या हातात काय दिलं त्यांनी भगवंताने, तर आपल्या हातामध्ये फक्त 3च गोष्टी दिल्या आहेत, ज्ञान, कर्म आणि उपासना. म्हणून सरस्वतीची पूजा हे वेळी चालली आता हे 9 दिवसाचं हे ज्ञान, पहिलं ज्ञान आणि कर्म. ह्या ज्ञानातून चांगली चांगली कर्म करा आणि मग ते तुम्हाला फलदायी होतील, तुम्ही एका उच्च स्थितीला जाल बरं का. तसंच हे जे आता शिल्प हे बघितलं याच्याकडे ते असं सहजच नमस्कार होतो असे जे सगळे एकूण रचना त्याची आहे. असे ही शिल्प हृदयात साठवावे, हातामध्ये काम असावं, मुखामध्ये राम असावं आणि राम राम म्हणतच तू रामासारखा हो, मी रामासारखा होतो. हे पूर्वी होतं बरं आपल्याला. हे समोर रामराम करणं म्हणजे असं नव्हे, ते तू रामासारखा हो, मी रामासारखा होतो असं रामराम म्हणत म्हणत रामरूप व्हावं, विठ्ठल विठ्ठल म्हणत विठ्ठल व्हावं. आणि हे ह्याचं अतिशक्तीचं किंवा कुठल्या तुमचं उपास्य देवताचं त्याच्या रूप आपल्या हृदयात साठवावं आणि त्याची उपासना करत राहावी. यासाठी ही सगळी प्रतीक आहेत, यासाठीच मध्ये आहेत. शेवटी ज्ञानेश्वरांनी म्हटलेलं आहे की वक्ता तो वक्ता नव्हे, श्रोते येणं. श्रोत्यांना
त्यांनी मायबाप म्हटलेलं आहे. आपण सगळे अतिशय एकाग्रता हे सगळं ऐकलं आणि या आपल्या शारदीय व्याख्यानमालेमध्ये मला इथं बोलवलं. याच्याबरोबर मला आणखी थोडंसं संजय शिंदेच्या बाबतीत मला सांगायचं आहे. थोडं 2 मिनिटात थांबवतो. विठ्ठल पाटील जवळ होते. विठ्ठल पाटलांचा माझा अतिशय चांगला संबंध होता. ते माझ्याकडे अनेक वेळा यायचे, बसायचे, अनेक वक्ते वगैरे चर्चा करायचे, अनेक मुखोशिंदूचा फळ वगैरे किंवा तुमचे इथनं प्रकाशित होणारे अनेक पुस्तकांचं साहेबांच्या प्रस्तावना माझंच मुखपृष्ठ आहे त्याला, बरं का. बरेच कामं माझ्याकडून करायचे. ते संजय शिंदे नुकतेच आजूबाजूला त्या पुस्तकाचा ढिगारा पडलेला आहे आणि ते सगळे नोंद झाले होते त्याच्यामध्ये. विठ्ठल पाटीलमध्ये नवीन मुलगा घेतलेला आहे, एम ए आहे, चांगला मुलगा आहे, बरं का. आणि त्याला मला कळायला पाहिजे विठ्ठल पाटलांचं एक होतं की आमच्याकडे जेवढ्या कराडविषयीच्या नोंदी नाहीत तेवढे तात्यानं लायब्ररीकडे आहेत. त्या काळामध्ये 1000 रुपये किंमत असणारे त्या काळामध्ये 80,000 सांगतो. आजची त्याची काय किंमत बघा. अशी मौल्यवान पुस्तकं आपल्याला चित्रकले होते. अशी पुस्तकं मला घरी पोचवायची. खरा अभ्यास करा, कोण करते. आमच्या बांद्रा सुगावाच्या लायब्ररीमध्ये नव्हती एवढी पुस्तकं आपल्याला इथे होती त्या काळात त्यावेळेला. आता तर आम्ही तुम्ही सांगा की कुठली पुस्तकं घेतली पाहिजे, आम्ही ठेवू. आणि एवढी बारकाईने सगळी नोंद असेल. मला ते पुस्तक मिळालं, पुस्तक आले ते बघा, वाचत बघा, चांगलं आहे का तुम्ही सुचवा की. आणि ह्या सगळ्या गोष्टी हे आपले शिंदे संजय शिंदे करतायत. बरं वाटतं ते सगळं हे केल्यानंतर. सगळ्या आपल्या वाचकांची काळजी घेत आहेत. तर एवढं मी बोलणं गरजेचं होतं. आपण सर्वांनी मला अतिशय सांगत होतं. आपल्या सर्वांना यावं. शिल्प सौंदर्य या विषयाच्या माध्यमातून मूर्ती रचनेमध्ये असणारे बारकावे, कंगोरे आणि त्याचा मानवी जीवनाशी असणारा संबंध यावरती आपण अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेषण केलं. जाता जाता समुद्र मंथनावरचं जे रूपक आपण सांगितलं त्यानं निश्चितच सगळ्यांच्या ज्ञानात भर पडलेली आहे. मी यानंतर नगर परिषदेचे अभियंता माननीय श्री अशोकराव पवार यांना विनंती करतो की त्यांनी उपस्थितांचे आभार मानावे. आणि नमस्कार. आज या ठिकाणी कराड नगरपालिका व नगर वाचनालय तर्फे शारदी व्याख्यानमाला गेली 92 वर्ष सतत चालू आहे. या शारदी व्याख्यानमालाचे पहिले पुष्प गुंफण्याचा मान आपले वक्ते माननीय श्री दादासाहेब सुतार यांना लागलेला होता. त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं उत्तरलक्ष्मी मंदिराच्या शिल्पाबद्दल माहिती आपल्या सर्वांना दिली. स्लाइड शोच्या माध्यमातून त्यांनी ही सर्व माहिती दिली त्याबद्दल. आणि ते या ठिकाणी आपल्या शारदी व्याख्यानामध्ये आले आणि या सगळ्या रसिक श्रोत्यांना ज्ञानामृत पावलं त्याबद्दल मी कराड नगर परिषदेच्या नगर वाचनालयातर्फे त्यांचा आभार व्यक्त करतो. त्यानंतर आपले या शारदी व्याख्यानमालेचे सर्व अरेंजमेंट करणारे माननीय श्री सौरभ तात्या माजी नगरसेवक, त्याचप्रमाणे कराड शहरातील सर्व ज्येष्ठ नागरिक, श्रेष्ठ नागरिक, रसिक श्रोते, कराड नगर परिषदेचे अधिकारी, पदाधिकारी, नगरपालिकेचे कर्मचारी, त्याचप्रमाणे रसिक श्रोते, कराडकर सर्व रसिक श्रोते या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आले व कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी कराड नगर परिषदेच्या नगर वाचनालयातर्फे सर्वांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि थांबतो. KMS न्यूज, स्पंदन मरांचे नाते आपुलकीचे.